न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। तांत्रिकदृष्ट्या अशिक्षित असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आपली एक वेगळी छाप जनतेसमोर मांडली। आपल्या धारदार लेखणीतून असंख्य कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या लिहिणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी त्याच महात्मा शब्दात मांडता येणार नाही। आज अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच आईचा आशीर्वाद वृद्धाश्रम यांच्या वतीने नाशिकच्या अण्णाभाऊ साठे पुतळा या ठिकाणी भव्य असे अन्नदान तसेच गरीब विद्यार्थ्यांना शालेय दप्तर साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत जाधव यांनी आंबेडकरी तसेच अण्णाभाऊ साठे चळवळीतील जनतेला मोठे आव्हान केले की बॅनरबाजी करण्यापेक्षा समाज उपयोगी कामांमध्ये गोरगरीब जनतेमध्ये अधिकाधिक सेवा केल्यास थोर पुरुषांच्या आत्म्यास नक्की समाधान लागेल। आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक, संचलित आईचा आशीर्वाद वृद्धाश्रम नाशिक यांच्या माध्यमातून सालबादाप्रमाणे याही वर्षी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, दप्तर वाटप, त्याचप्रमाणे अन्नदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ज्या साहित्यिकांनी या महाराष्ट्रात, देशात नव्हे तर जगात आपल्या उत्तुंग साहित्याच्या माध्यमातून एक भरारी भरली आणि अनेक देशामध्ये त्याचे अनुवाद झाले आणि रशियासारख्या ठिकाणी प्रथम पुतळा बांधला गेला, अशा थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो। जय लहुजी, जय महाराष्ट्र। प्रारंभी शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, दिगंबर त्रिभुवन, भाऊसाहेब बदादे, भरत पाडेकर, दिलीप जाधव, दीपक कांबळे, प्रमिला जाधव, वंदना कांबळे, गणेश जाधव, किरण जाधव, नयन शेजवळ, अंकुश पाजगे, सिद्धांत बस्ते आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 65व्या पुण्यतिथीनिमित्त 55व्या पुण्यतिथीनिमित्त मी शिवसेना नाशिक शहराच्या वतीने व तिथमे कुटुंबियांच्या वतीने विनम्र अशी आदरांजली अर्पण करतो। व आज येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने जे काही येथे अन्नदान व दप्तर व साहित्य, जे काही शैक्षणिक साहित्याचं वाटप येथे आयोजित केलं आहे, त्याबद्दल सुद्धा मी भाऊंचं अभिनंदन करतो। व यावेळी येथे उपस्थित सर्वच मान्यवर, आमचे मनसरामजी देवरे असतील, आमचा नयन असेल, सचिन भाऊ भोसले असतील, नाना काळे असतील, शेजवळ असतील, नावं सगळ्यांचेच आता परत कोण, सगळेच मान्यवर आपले तोलामोलाचे सगळेच मान्यवर इथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो। व आपण नुसतं जे काही भाऊंनी आता जे काही सांगितलं की नुसतं पुण्यतिथीनिमित्त किंवा जयंतीनिमित्त नुसतं होर्डिंग्स न लावता जे काही आपण जो काही एक चांगला असा उपक्रम इथे राबवला, असाच उपक्रम सगळ्यांनी राबवला पाहिजे, असं मी सगळ्यांच्या वतीने, तीच आपली एक आदरांजली राहील। तर आपण सगळ्यांनी असंच काहीतरी उपयोगी काम हे सगळ्यांनी केलं पाहिजे, समाज उपयोगी, असं सगळ्यांना विनंती करतो, थांबतो आणि परत एकदा आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज एक खरोखर चांगला उपक्रम आमचे शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष भारतजी जाधव यांच्या संकलनातून इथे करण्यात आलेलं आहे। सर्वांच्या वतीने मी म्हणजे भारत भाऊंचा खूप खूप अभिनंदन करतो की समाजात शैक्षणिक आणि सामाजिक काम करूनच, म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या सुद्धा हीच संकल्पना होती। त्यांनी 1.5 दिवसाची शाळा केली, पण पूर्ण समाजाला म्हणजे शिक्षणाचा, आणि शिक्षणच नाही तर पूर्ण सर्वांचा जीवन जगायचं कसं हे शिकून गेले। असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त असेच चांगले उपक्रम, पुण्यतिथीनिमित्त असेच कार्यक्रम सर्वांनी म्हणजे हे करावा आणि त्यांचं बोध घ्यावा। आणि आम्ही सुद्धा या संकल्पनेतून पुढच्या वेळेस नक्की भाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून अजून पुतळे कसं करता येईल ते आम्ही बघू, एवढं गवाही देतो। आणि सर्वांचा मनापासून खूप खूप तुमचाही आभार मानतो की तुम्ही वेळ काढून कार्यक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला बघतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमच्या शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना साहेब शिलारांच्या वतीने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते अन्नदान तसेच विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले।
न्यूज इंडिया 27 मराठीसाठी प्रतिनिधी हेमंत काळमेघ, नाशिक.